नमस्कार मित्रांनो. ग्रंथगंगा या आपल्या प्रेरणादायी प्रवासात आज आपण अशा एका अद्भुत स्त्रीची कथा जाणून घेणार आहोत, जिचं नाव इतिहासाच्या पुस्तकात फारसं मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं नाही, पण जिने आपल्या धैर्याने, सेवाभावाने आणि मानवतेवरच्या प्रेमाने जगाला एक मोठा धडा दिला. आज आपण बोलणार आहोत मेरी सिकोल यांच्याविषयी. हो, अगदी बरोबर. आज अनेक लोकांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचं नाव माहिती असतं, पण त्याच काळात आणखी एक स्त्री होती, जिने युद्धभूमीवर जखमी सैनिकांची सेवा करून हजारो जीव वाचवले. ती म्हणजे मेरी सिकोल. मेरी सिकोल यांचा जन्म 1805 साली झाला. जमैकामधील किंग्स्टन या शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव होते मिसेस ग्रांट. त्यांची आई एक अत्यंत कुशल परिचारिका होती. तिचं एक छोटंसं बोर्डिंग हाऊस होतं, जिथे आजारी सैनिकांची सेवा केली जायची. म्हणजे लहानपणापासूनच मेरी सिकोल यांना आजारी लोकांची सेवा कशी करायची हे पाहिलं होतं. त्यांच्या आईकडून त्यांनी औषधी वनस्पती, उपचार पद्धती आणि रुग्णांची काळजी घेण्याचं कौशल्य शिकून घेतलं. मेरी सिकोल यांच्या वडिलांचा व्यवसाय वेगळा होता. ते ब्रिटिश सैन्यात सैनिक होते. म्हणजेच त्यांच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या जगाचा संगम झाला होता. एक बाजू सैनिकांचे आयुष्य आणि दुसरी बाजू रुग्णांची सेवा. लहानपणापासूनच मेरी सिकोल यांना लोकांची सेवा करण्याची प्रचंड आवड होती. त्यांना औषधांबद्दल, वनस्पतींबद्दल आणि उपचारांबद्दल खूप कुतूहल होतं. तेव्हा आधुनिक हॉस्पिटल्स नव्हती, डॉक्टरांची संख्या देखील कमी होती. अशा काळात अनेक लोक घरगुती औषधांवरच अवलंबून असायचे. मेरी सिकोल यांची आई जमैकामध्ये अत्यंत प्रसिद्ध उपचारक होती. लोक दूरदूरून तिच्याकडे उपचारासाठी येत असत. छोट्या मेरीने आईच्या सोबत राहून अनेक उपचार पद्धती शिकून घेतल्या. इतकंच नाही तर मेरी सिकोल यांना प्रवासाची देखील खूप आवड होती. त्या तरुण वयातच जग पाहण्याचं स्वप्न पाहत होत्या. त्या काळात एका स्त्रीसाठी एकटीने प्रवास करणे हे फार धाडसाचं काम होतं, पण मेरी सिकोल धाडसी होत्या. लग्नानंतर काही काळ त्यांनी व्यवसाय केला, पण दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन झालं. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, पण त्या खचून बसल्या नाहीत. त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच सुरू झाला मेरी सिकोल यांच्या आयुष्यातला एक नवीन प्रवास. त्या विविध देशांत जाऊ लागल्या. क्युबा, पनामा, इंग्लंड अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला. प्रवास करताना त्यांनी नवीन आजार, नवीन उपचार आणि नवीन अनुभव मिळवले. मेरी सिकोल यांना एक गोष्ट स्पष्ट समजली होती. जगात कुठेही गेलं तरी आजारी माणसाला सेवा आणि सहानुभूतीची गरज असते. याच सेवाभावामुळे त्यांचं नाव अनेक ठिकाणी प्रसिद्ध होऊ लागलं. पनामा येथे त्यांनी अनेक लोकांना कॉलरासारख्या भयंकर आजारातून वाचवलं. त्या काळात कॉलरा हा अतिशय घातक रोग होता. लोक भीतीने रुग्णांपासून दूर पळत होते, पण मेरी सिकोल रुग्णांच्या जवळ जात होत्या. रुग्णांना औषध देणं, त्यांना अन्न देणं, त्यांची काळजी घेणं हे सगळं त्या निस्वार्थपणे करत होत्या. त्यामुळे लोक त्यांना मदर सिकोल असं म्हणू लागले. पण त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. 1853 मध्ये युरोपमध्ये एक मोठं युद्ध सुरू झालं. ते म्हणजे क्रिमियन युद्ध. या युद्धात हजारो सैनिक जखमी होत होते. अनेक सैनिक जखमांमुळे आणि आजारांमुळे मरत होते. हे पाहून मेरी सिकोल यांच्या मनात एकच विचार आला, मला तिथे जाऊन सैनिकांची सेवा करायचीय. त्या इंग्लंडला गेल्या, सरकारकडे विनंती केली, पण त्यांना अधिकृत नर्स म्हणून संधी मिळाली नाही. कदाचित त्यामागे वर्णभेद देखील कारणीभूत होता. पण मेरी सिकोल थांबणाऱ्या नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या पैशाने क्रिमियाला जाण्याचा निर्णय घेतला. ते एक अत्यंत धाडसी पाऊल होतं. आणि इथूनच सुरू झाली मेरी सिकोल यांच्या आयुष्यातली सर्वात महान आणि प्रेरणादायी कथा, युद्धभूमीवर जखमी सैनिकांची सेवा करण्याची कथा. मित्रांनो, मेरी सिकोल यांनी क्रिमियामध्ये नेमकं काय केलं? त्यांनी सैनिकांना कशाप्रकारे मदत केली? आणि का त्यांना क्रिमियाची आई म्हटलं जाऊ लागलं? मित्रांनो, मागील भागात आपण मेरी सिकोल यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या आईकडून शिकलेल्या उपचार पद्धतींबद्दल आणि जगभर केलेल्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं. पण आता आपण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात धाडसी अध्यायाकडे वळणार आहोत. तो म्हणजे क्रिमियन युद्ध. होय, 1853 साली युरोपमध्ये एक भयंकर युद्ध सुरू झालं. हे युद्ध होतं रशिया आणि ब्रिटन, फ्रान्स व त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये. या युद्धाला इतिहासात क्रिमियन वॉर या नावाने ओळखलं जातं. या युद्धात हजारो सैनिक जखमी होत होते, पण त्या काळात युद्धभूमीवर योग्य वैद्यकीय सुविधा नव्हत्या. अनेक सैनिक जखमांपेक्षा अस्वच्छता, रोग आणि अन्नाच्या कमतरतेमुळे मरत होते.
ही परिस्थिती पाहून अनेक लोकांच्या मनात दुःख निर्माण झालं. त्यावेळी इंग्लंडमधील एक प्रसिद्ध परिचारिका युद्धभूमीवर जाण्याची तयारी करत होती. त्यांचं नाव होतं फ्लोरेन्स नाइटिंगेल. मॅरी सिकॉल यांनीही ठरवलं, मी देखील युद्धभूमीवर जाऊन सैनिकांची सेवा करणार. त्यांनी इंग्लंड सरकारकडे अर्ज केला. पण दुर्दैवाने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. काही इतिहासकारांच्या मते त्यामागे वर्णभेद हा एक मोठा कारण होता, कारण मेरी सिकॉल मिश्र वंशाच्या होत्या. पण मॅरी सिकॉल यांची जिद्द प्रचंड होती. त्या निराश झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, जर सरकार मदत करत नसेल तर मी स्वतःच्या ताकदीवर युद्धभूमीवर जाईन. हे खरंच अतिशय धाडसी पाऊल होतं. त्या काळात एका स्त्रीने स्वतःच्या खर्चाने युद्धभूमीवर जाणं ही कल्पनाच लोकांना आश्चर्यचकित करणारी होती. मॅरी सिकॉल यांनी स्वतःचे पैसे खर्च केले, काही मित्रांची मदत घेतली आणि त्या निघाल्या क्रिमियाकडे. युद्धभूमीच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. त्या फक्त परिचारिका म्हणून काम करणार नव्हत्या. त्यांनी ठरवलं, सैनिकांसाठी एक अशी जागा तयार करायची जिथे त्यांना अन्न, औषध आणि विश्रांती मिळेल. आणि अशा प्रकारे निर्माण झालं ब्रिटिश हॉटेल. हे हॉटेल म्हणजे फक्त राहण्याची जागा नव्हती, ते जखमी सैनिकांसाठी आशेचं एक केंद्र बनलं. इथे सैनिकांना अन्न मिळत होतं, उबदार वातावरण मिळत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेरी सिकॉल यांची काळजी मिळत होती. मेरी सिकॉल फक्त हॉटेलमध्ये बसून सेवा करत नव्हत्या. त्या अनेक वेळा थेट युद्धभूमीवर जात असत. गोळ्या आणि तोफांच्या आवाजात त्या जखमी सैनिकांना मदत करत होत्या. कल्पना करा, एका स्त्रीने युद्धाच्या मधोमध जाऊन जखमी सैनिकांना औषधं देणं, त्यांच्या जखमा बांधणं, त्यांना पाणी पाजणं, हे किती मोठं धैर्य होतं. सैनिकांना मेरी सिकॉल यांच्याबद्दल खूप आदर वाटत होता. ते त्यांना प्रेमाने म्हणत असत, मदर सिकॉल. कारण त्या फक्त औषधं देत नव्हत्या, त्या सैनिकांना धीर देत होत्या, त्यांच्याशी बोलत होत्या, त्यांना घरासारखं वातावरण देत होत्या. अनेक सैनिकांनी नंतर लिहिले आहे की मेरी सिकॉल नसत्या तर कदाचित ते जिवंत राहिले नसते. त्यांच्या सेवेमुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले. मेरी सिकॉल यांचं काम फक्त वैद्यकीय सेवा नव्हतं, त्या सैनिकांसाठी एक मानसिक आधार बनल्या होत्या. युद्ध चालू असताना मॅरी सिकॉल सतत सैनिकांच्या मदतीसाठी धावत होत्या. कधी औषध, कधी अन्न, कधी धीर, त्या सर्व काही देत होत्या. म्हणूनच सैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम निर्माण झालं. त्यांच्यासाठी मेरी सिकॉल एक देवदूतच होत्या. पण युद्ध संपल्यानंतर मॅरी सिकॉल यांच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. त्यांनी युद्धात मदत करण्यासाठी स्वतःचे जवळपास सर्व पैसे खर्च केले होते. परिणामी युद्ध संपल्यावर त्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या. त्यांच्या व्यवसायाचं मोठं नुकसान झालं. पण एक गोष्ट आश्चर्यकारक होती, ज्यांच्या जीवाला त्यांनी मदत केली होती ते त्यांना विसरले नाहीत. सैनिकांनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी निधी गोळा केला. इंग्लंडमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लोकांनी उदारपणे मदत केली. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, मानवतेसाठी केलेलं काम कधीच वाया जात नाही. मॅरी सिकॉल यांची सेवा लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की क्रिमियन युद्धात मेरी सिकॉल यांनी जखमी सैनिकांसाठी किती मोठं काम केलं. युद्धभूमीवर जाऊन त्यांनी सैनिकांची सेवा केली, त्यांना औषध दिलं, अन्न दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धीर दिला. पण आता प्रश्न असा आहे, युद्ध संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडलं? क्रिमियन युद्ध संपल्यानंतर अनेक सैनिक आपल्या घरी परतले. युद्ध संपलं होतं, पण मेरी सिकॉल यांच्या आयुष्यात एक नवीन संघर्ष सुरू झाला होता. कारण युद्धादरम्यान त्यांनी सैनिकांसाठी मदत करताना स्वतःचे जवळजवळ सर्व पैसे खर्च केले होते. युद्धभूमीवर उभारलेलं त्यांचं ब्रिटिश हॉटेल बंद झालं, व्यवसायाचं नुकसान झालं आणि काही काळासाठी त्या आर्थिक अडचणीत सापडल्या. पण एक गोष्ट खूप सुंदर होती, ज्यांच्या प्राणांना त्यांनी मदत केली होती ते सैनिक त्यांना विसरले नव्हते. ब्रिटनमध्ये अनेक सैनिकांनी एकत्र येऊन मेरी सिकॉल यांच्यासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली, कारण सर्वांना माहीत होतं की या स्त्रीने स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर फक्त मानवतेसाठी काम केलं होतं. यानंतर मेरी सिकॉल यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव लिहिण्याचा निर्णय घेतला आणि 1857 साली त्यांनी एक आत्मचरित्र प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं वंडरफुल ॲडव्हेंचर्स ऑफ मिसेस सिकॉल इन मेनी लँड्स. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रवास, अनुभव आणि युद्धभूमीवरील सेवा याबद्दल सांगितलं आहे. हे पुस्तक त्या काळात खूप लोकप्रिय झालं. मेरी सिकॉल यांच्या आयुष्यातील एक गोष्ट मात्र दुर्दैवी होती.
त्यांच्या जिवंतपणी त्यांना त्यांच्या कामासाठी फार मोठी अधिकृत ओळख मिळाली नाही. पण काळ पुढे गेला आणि इतिहासाने हळूहळू मेरी सिकोल यांच्या योगदानाला योग्य स्थान द्यायला सुरुवात केली. आज जगभरात मेरी सिकोल यांना एक महान परिचारिका, समाजसेविका आणि धाडसी स्त्री म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या नावाने अनेक स्मारकं उभारण्यात आली आहेत. लंडनमध्ये त्यांचा एक भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. तो पुतळा उभा आहे सेंट थॉमस हॉस्पिटलजवळ. आज अनेक नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी मेरी सिकोल एक मोठी प्रेरणा आहेत. त्यांच्या आयुष्यातील संदेश खूप साधा आहे. मानवतेची सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की धैर्य, करुणा आणि जिद्द असेल तर एक साधी व्यक्ती देखील इतिहास घडवू शकते. मेरी सिकोल यांनी कधीही प्रसिद्धीसाठी काम नाही केलं. त्यांनी काम केलं ते फक्त लोकांच्या दुःखाला कमी करण्यासाठी. आणि म्हणूनच आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की खऱ्या अर्थाने महान होण्यासाठी मोठी पदवी किंवा सत्ता लागतेच असं नाही. कधीकधी एक दयाळू मन, एक मदतीचा हात आणि एक धाडसी निर्णय इतकंच पुरेसं असतं इतिहास घडवण्यासाठी. मेरी सिकोल यांची कथा आपल्याला हेच सांगते की मानवतेची सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती खरं तर समाजाचा खरा नायक असतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण अशा महान व्यक्तिमत्वांच्या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा जाणून घेण्यासाठी ग्रंथगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत